नमस्कार शेतकरी मित्र. यंदा आम्ही 7वा फेर पाला काढून 3-3, 4-4 ऊस बांधणे केले. तस 8 महिन्याचा खोडवा आहे. आता 7वा फेर पाला काढून ऊस 3-3, 4-4 असं ऊस बांधून घेतला आहे शेतकरी मित्र. हा पाहू शकता शेतकरी मित्र, 3-3, 4-4 ऊस बांधले. आणि इकडं भांगी पाडून घेतलं. हा पाहू शकता. पाहू शकता शेतकरी मित्र. आता आपण 7 फेर पाला काढलोय. ऊस भांगी करून घेतलोय. ऊसाची भांगी पाडून घेतलोय. हा पाहू शकता शेतकरी मित्र. अशा पद्धतीने आपण ऊस भांगी पाडून घेतलोय. हा पाहू शकता शेतकरी मित्र. आपण अशा पद्धतीनं ऊस भांगी पाडून घेतलं. 3-3, 4-4 ऊस बांधले आपण. असा ऊस बांधल्यावर कशाला पडेल वाऱ्यानं. किती वारं येऊ दे, पाणी राहू दे, असा ऊस बांधल्यानंतर हा पाहू शकता शेतकरी मित्र. आणि इकडं चुलत्यानं आमच्याकडं शिमेवर मुरुम टाकले. परवा त्याला म्हटलं आम्ही ते आंबट ठाप वशबी काढले, ते काढून घे म्हटलं. ते आंबट ठाप आणि मुरुम तेवढं शिवावर टाकलाय, काढून घे म्हटलं. ते उलट आम्हाला उलट बोलावला आहे. हा सर्वांना कळवू द्या ते काय करायला आहे, काय नाही. मग आता गेल्या वर्षी त्याला आंबट ठाप आणि मुरुम काढून घे म्हटलं वशबी करायला. उलट आम्हाला आणि घरकाट टाकतो आमच्याकडं, आणि कुत्रा असं वकले म्हणते. त्याला कोण बोलणारा नाही म्हणताना चालू कोण दाखवा लागला. त्याला कोण बोलणार नाही म्हणून करायला लागला जीव. आता मागच्या महिन्यात त्याला आपण काय म्हटलं, ते आम्हाला उसाला ते मुरुम आणि ते आंब्या ठाप मारून काढून घे म्हटलं. त्याला वशबी करायला आम्हाला. आता शिवावर मुरुम टाकला आहे. त्याला कोण बोलणारा नाही झालं म्हणताना ते करायला लागला. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्र. हा पाहू शकता शेतकरी मित्र. आणि इकडं मुरुम टाकून आम्हाला वशबी करायला जीव, झाड टाकून झाड